तर महायुतीने छत्रपती संभाजीनगरमधनं संदीपान भुमरेंना उमेदवारी जाहीर केली आहे। पण याच मतदारसंघातनं मराठा आरक्षणाची भूमिका कोर्टामध्ये मांडणारे विनोद पाटील सुद्धा निवडणूक लढण्याबद्दल इच्छुक आहेत। अजूनही वेळ गेलेली नाहीये, उमेदवार बदला अशी विनोद पाटलांची मागणी आहे। त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काल नागपूरमध्ये भेट घेतली। मग काल रात्री उशिरा ते मंत्री उदय सामंतांनाही भेटले। मात्र सामंतांना विनोद पाटलांची समजूत काढण्यात काही फारसं यश आलेलं दिसत नाहीये। मुख्यमंत्र्यांच्या कानावरती विनोद पाटलांसोबत झालेली चर्चा उदय सामंतांनी घातली आहे। मग आज विनोद पाटील मुख्यमंत्र्यांना भेटतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि बुलढाणा दौऱ्यानंतर मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये विनोद पाटलांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत आणि ही भेट प्रामुख्याने विनोद पाटलांची मनधरणी करण्यासाठी असल्याचं बोललं जात आहे। आणि भेटीनंतर उदय सामंत आणि विनोद पाटील या दोघांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। विनोदजी माझे जवळजवळ 25 वर्षापूर्वीपासूनचे मित्र आहेत। आम्ही राजकारणाला सुरुवात देखील एकत्र केली होती आणि ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्यांच्याशी मी चर्चा करून त्यांचं ऐकून घेतलं। आता मी मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करेन आणि मला असं वाटतं की याच्यातनं सकारात्मक नक्की आम्ही पुढे जाऊ। आज त्यांच्या सगळ्या सहकार्यांना देखील मला भेटता आलं, त्याबद्दल मी त्यांना मगाशीच धन्यवाद दिलेले आहेत आणि त्यांची देखील टीम स्ट्रॉंग आहे याची देखील कल्पना मला आहे आणि जी काही चर्चा झाली ही प्रसारमाध्यमांना न सांगता मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करेन। आपण परिस्थितीचं भान ठेवून राज्यामध्ये अनेक ठिकाणी बदल केले, त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये एक तातडीचा सर्वे करावा आणि त्या सर्वेमध्ये सर्वसामान्य जर माझ्या बाजूने नसतील तर याच्यावर आपण चर्चा करू। परंतु मला पूर्ण विश्वास आहे सर्व 18 पगड जातीचे तरुण माझ्यासोबत आहेत। मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, ही स्पष्ट भूमिका मी त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि मी त्यांना उलट विनंती केलेली आहे की आपणच उमेदवार बदलावा व एक खासदार आदरणीय मोदी साहेबांकडे पाठवण्यासाठी सहकार्य करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।